आपण विल्यम जोन्सबद्दल बघतो. गव्हर्नर जनरल हेस्टिंगच्या काळात 1783 साली कलकत्ता हायकोर्टमध्ये कनिष्ठ न्यायाधीश म्हणून विल्यम जोन्स रुजू झाला. 35 वर्षाच्या वयाच्याच त्यानं 20हून अधिक भाषा आत्मसात केल्या. पर्शियन भाषेचे व्याकरण लिहिल्यानंतर तो ऑक्सफोर्ड विद्यापीठातून MA झाला. त्याने अनेक पर्शियन व अरबी काव्यांचे इंग्रजीत अनुवाद केले. जोन्सला कलकत्त्याला चार्ल्स विल्किन्सन भेटला. तो सरकारी छापखान्याचा सुप्रिटेंडंट होता. भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर त्याने केले होते. या भाषांतराला वॉरेन हेस्टिंगने सुंदर प्रस्तावना केली होती, ती अशी की या देशातील आमचे राज्य फार काळ टिकणार नाही, पण गीतेसारखे ग्रंथ जगाच्या इतिहासात कायमचे अजरामर होतील. हेस्टिंगने स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल 15 जानेवारी 1784 स्थापन केली होती. त्याच्या अध्यक्षपदी विल्यम जोन्सची नियुक्ती करण्यात आली. जोन्सला न्यायाधीश म्हणून निकाल देताना संस्कृत भाषेच्या अज्ञानाची उणीव भासू लागली. न्यायनिवाडा करताना, हिंदू लॉचा केस काढताना वकील मनुस्मृतीचा वारंवार दाखला देत होते. ते पडताळणे गरजेचे होते, म्हणून तो संस्कृत शिकण्यासाठी बनारसला गेला. शास्त्री पंडितांना भेटला, पण उपयोग झाला नाही. ब्राह्मणांनी त्याला संस्कृत शिकवायला तयार नव्हते. मग ब्राह्मणेतर शिक्षक झाला. त्याच्या अटी जोन्सने मान्य केल्या आणि